मॉर्निंग, सुप्रभात. मी दर्शना गांधी, योगा इन्स्ट्रक्टर, टॉप न्यूज मराठीच्या टॉप हेल्थ टिप्स मध्ये तुमचं स्वागत करते. आपण खूप वेळा भेटलो. आतापर्यंत 2-3 भागात आपण वेगवेगळ्या योगा बद्दलच्या किंवा प्राणायाम बद्दलची इन्फॉर्मेशन इथे तुम्हाला मिळाली. त्या टिप्स मी तुम्हाला देत गेले. आजचा आपला विषय प्राणायामाशीच निगडीत आहे. सूर्यनाडी आणि चंद्रनाडी प्राणायाम. तर ह्याच्यात काय फरक आहे, सूर्यनाडी कुठली आहे, चंद्रनाडी कुठली आहे, याच्याबद्दल मी तुम्हाला टिप्स देणार आहे आणि त्याची थोडी माहिती देऊन त्याच्यावरती कसं काम करता येईल आणि आपली नाडी कुठली आहे, कुठली जास्त ऍक्टिव्ह आहे, ह्याच्याबद्दल तुम्हाला आता मी माहिती देणार आहे. तर सूर्यनाडी म्हणजे काय आणि चंद्रनाडी म्हणजे काय? सूर्य म्हणलं की आपल्याला काय लक्षात येतं? ऊर्जा, तेज. त्याच्यामुळे सूर्यनाडी ही आपली शरीरात ऊर्जा निर्माण करणारी नाडी असते आणि चंद्र म्हटलं की आपल्याला शीतलता, शांतता जाणवते. सो चंद्रनाडी ही आपल्या शरीरात थंडावा निर्माण करणारी असते किंवा आपल्या शरीराला शीतलता देणारी असते. तर सूर्यनाडी ही असते आपली उजवी बाजू. आपल्या नाकाची उजवी बाजू जी असते ती असते सूर्यनाडी आणि आपली जी डावी बाजू असते ती असते चंद्रनाडी. तर आता ह्या दोन नाड्यांमध्ये काय फरक आहे किंवा ह्या दोन नाड्या कशा ऍक्टिव्हेट होतात किंवा त्यांचं कार्य कसं चालतं याची आपण थोडक्यात माहिती घेऊयात. आपली जेव्हा सूर्यनाडी जास्त ऍक्टिव्हेट असते तेव्हा आपल्या शरीरामध्ये ऊर्जा जास्त निर्माण होते आणि शरीरामध्ये उष्णता निर्माण झाल्यानंतर शरीरातल्या बऱ्याचशा गोष्टींसाठी त्याचा उपयोगही होत असतो. म्हणजे शरीरामध्ये काही जीवाणू असतील, कृमी असतील तर त्यांचा नष्ट करण्यासाठी त्या उष्णतेची, त्या ऊर्जेची शरीराला गरज असते. त्याच्यामुळे सूर्यनाडी जेव्हा जास्त ऍक्टिव्ह असते तेव्हा या गोष्टी शरीरामध्ये घडून येतात आणि आपल्याला शरीरात आतमधनं हेल्दी राहण्यासाठी खूप मदत होते. तसं जेव्हा चंद्रनाडी पण जास्त ऍक्टिव्ह असते तेव्हा शरीरामध्ये तुम्हाला शीतलता, थंडावा, शांतता हे सगळ्या गोष्टी जाणवतात. पण ह्या दोन नाड्या व्यवस्थित काम करतायत की नाही हे आपल्याला माहित नसतं, कारण दोन्हीकडनं आपण श्वास घेतो आणि श्वास सोडतो हे आपल्याला वाटत असतं. तर कधी कधी काय होतं की दिवसाची जेव्हा सुरुवात होते ना तेव्हा सूर्यनाडी ऍक्टिव्ह असते, कारण जेव्हा सूर्य वर येतो, ऊर्जा निर्माण होते तेव्हा शरीराला पण त्या ऊर्जेची गरज असते. त्याच्यामुळे काय होतं की आपली सूर्यनाडी जास्त ऍक्टिव्ह असते, चंद्रनाडी कमी ऍक्टिव्ह असते. म्हणजे याचा अर्थ चंद्रनाडीतनं काहीच बाहेर येत नाही का, श्वास घेतलेला सोडलेला तर येत असतो, पण सूर्यनाडी जास्त डॉमिनन्स करते किंवा डॉमिनेट करत असते चंद्रनाडीला. सो आता चंद्रनाडी जेव्हा ऍक्टिव्ह असते म्हणजे कधी किंवा आपण शांत बसलेलो आहेत किंवा आपण झोपलेलो आहेत, आपण एखाद्या शांत म्हणजे मेडिटेशन करतोय किंवा कुठेतरी लक्ष केंद्रित करून श्वासावर लक्ष देतोय तेव्हा चंद्रनाडी आपली जास्त ऍक्टिव्ह असते. दोन्ही नाड्या ऍक्टिव्हेट असतात पण डॉमिनेट कुठली करते हे जास्त महत्वाचं असतं. तर जेव्हा सूर्यनाडी जास्त डॉमिनेट करते, ओव्हर पॉवर करते तेव्हा शरीरामध्ये काय होतं की उष्णतेचं प्रमाण जास्त वाढतं. खूप जास्त उष्णता सुद्धा जेव्हा शरीरात होते तेव्हा आपल्याला मग वेगवेगळे त्रास बघायला मिळतात. कुणाला जास्त तोंड येतं, कुणाला उष्णतेचे विकार येतात, कुणाला बेंड येतात किंवा उष्णतेमुळे नाकातनं रक्त सुद्धा येऊ शकतं. तर जेवढी आपल्या शरीरात उष्णता वाढते त्याला कारणीभूत कुठली असते नाडी? तर सूर्यनाडी. मग आता तिचं काम व्यवस्थित चाललं तर हे त्रास होणार नाहीत आपल्याला. उष्णतेचे बरेच त्रास असतात, जसं डोळ्यातनं पाणी येणे, चिकटपणा येणे किंवा लघवीला आपल्याला जळजळ होणे, बायकांना तर हे बरेच वेळा जाणवतं. तर ते ह्या सगळ्या गोष्टी ह्या सूर्यनाडी जास्त ऍक्टिव्हेट झाल्यामुळे होतात. आणि चंद्रनाडीचे काय त्रास आहेत की चंद्रनाडीने त्रास होत नाहीत असं काही नाहीये. जर चंद्रनाडी सुद्धा जास्त ऍक्टिव्हेट झाली, जास्त डॉमिनेट करायला लागली तर सर्दीचे विकार खूप बघायला मिळतात. सतत कफ असतो, सतत एक बॉडी पेन असतं, अंगामध्ये कणकण जाणवते. खूप लोकांना कफ प्रवृत्ती असते बघा, सारखं एवढंच काही खाल्लं, थंड काही प्यायलं की लगेच कफ होतो. त्यांची चंद्रनाडी जास्त ऍक्टिव्हेट असण्याची चान्सेस आपल्याला जास्त दिसतात. सो आता ह्या दोन नाड्यांमधला तुम्हाला फरक कळलेला आहे की सूर्यनाडीचं काय काम आहे आणि चंद्रनाडीचं काय काम आहे. तर आपल्याला स्वतःलाही टेस्ट करता येतं की अरे दिवसभरात आपली कुठली नाडी जास्त ऍक्टिव्ह आहे आणि खूप सोप्या पद्धतीने ते आपल्याला टेस्ट करता येतं. जसं की आता समजा मी माझं पहिलं इंडेक्स फिंगर घेतलं आणि ते जर मी माझ्या नाकाजवळ ठेवलं आणि एक मोठा श्वास घेतला आणि हळूहळू श्वास सोडला, मी आता करून दाखवते तुम्हाला. आत्ता माझी उजवी बाजू म्हणजे उजवी नाकपुडी सूर्यनाडी ऍक्टिव्हेट आहे जास्त. त्याच्यामुळे कारण दिवसाची सुरुवात आहे, मी कामात आहे, माझ्या शरीरात ऊर्जा पण निर्माण झालेली आहे आणि ही ऊर्जा माझ्यासाठी दिवसभर काम करण्यासाठी गरजेची असते. त्यावेळी ती नाडी
ऍक्टिव्हेट असणं हे स्वाभाविक आहे. पण जेव्हा मी शांत बसेन, जेव्हा मी कूल डाऊन होत असेल, जेव्हा मी मेडिटेशनमध्ये असेल किंवा मी झोपलेली असेल, त्यावेळी माझी चंद्रनाडी डॉमिनेट करणार किंवा ती ऍक्टिव्हेट होणार. तर ह्या 2 नाड्यांमधलं जेव्हा आपल्याला लक्षात येतं, तेव्हा आता आपल्याला लक्षात येतं की अरे ह्याचा बॅलन्स होत असेल का? आता एकदा ही डॉमिनेट करते, कधी ही डॉमिनेट करते, कधी ह्या दोघींचं कार्य, काही लोकांचं कार्य व्यवस्थित चालू असतं. म्हणजे दोन्हीचं, तुम्हाला असे लोक भेटतील की खूप सर्दीचाही विकार नसतो, उष्णतेचाही विकार नसतो, नॉर्मल आहे त्यांची बॉडी. पण प्रत्येकाचं शरीर हे वेगवेगळं असतं. त्याच्यामुळे होतं काय, की आता कधी कधी जर सूर्यनाडी जास्त ऍक्टिव्हेट झाली, मग कधी कधी चंद्रनाडी जास्त ऍक्टिव्हेट झाली, तर करायचं काय? ह्या दोघांचा बॅलन्स कसा साधायचा? तर सूर्यनाडी आणि चंद्रनाडी प्राणायाम करायचा. म्हणजे त्याला सूर्यभेदन चंद्रभेदन प्राणायाम सुद्धा आपण म्हणू शकतो. तर हा प्राणायाम करताना, आता समजा माझी सूर्यनाडी जास्त ऍक्टिव्हेट आहे, तर मी काय करणार की मी चंद्रनाडीवरती जास्त लक्ष केंद्रित करणार, कारण माझ्या शरीरात उष्णता प्रमाणापेक्षा जास्त वाढते, तर मला ती बॅलन्स करायची आहे, बरोबर. तर आता मी काय करणार की मी चंद्रनाडीचा प्राणायाम सूर्यनाडीच्या प्राणायामापेक्षा जास्त काउंट्स करणार. त्याच्याने काय होईल की ह्याचं प्रमाण आहे तेच आहे, पण चंद्रनाडी जास्त मी त्याच्या बरोबर आणून ठेवल्यामुळे माझ्या शरीरात उष्णता आणि थंडावा ह्याचं प्रमाण बॅलन्स होणार आहे. तसंच जर काही जणांची चंद्रनाडी जास्त डॉमिनेट असेल, जास्त ऍक्टिव्हेट असेल, त्यांनी काय करायचंय, तर सूर्यनाडीचे प्राणायाम किंवा त्या साईडने श्वास घेणे आणि श्वास सोडणे ह्याच्यावर लक्ष केंद्रित करून जो प्राणायाम केला जातो, त्यांनी काय होणार आहे, सूर्यनाडी सुद्धा सेम प्रमाणात ऍक्टिव्ह व्हायला मदत होऊन परत बॅलन्स होणार आहे. म्हणजे दोन्ही नाड्या आपल्याला स्वतःलाच ऍक्टिव्हेट करता येतात आणि आपण स्वतः चेक पण करू शकतो की दिवसभरात माझी कुठली नाडी जास्त ऍक्टिव्हेट आहे. आणि बरेच वेळा असं होतं की आपल्याला खाण्यापिण्याच्या सवयी असतील किंवा आपल्याला पटकन राग येतो, चिडचिड होते, आपलं डोकंही सतत तापलेलं असतं, त्याच्यामुळे जास्त प्रमाणात सूर्यनाडी ऍक्टिव्हेट असण्याचे चान्सेस आहेत. तर त्याच्यामुळे मग शरीराला कशाची गरज आहे, तर थंडाव्याची, शीतलतेची गरज आहे. त्याच्यामुळे मग अशा लोकांनी चंद्रनाडीकडे सुद्धा लक्ष देणं स्वाभाविक आहे. तर आता आपण करून बघू की चंद्रनाडी आणि सूर्यनाडी आपण एकाच वेळी कसे ऍक्टिव्हेट करणार आहोत किंवा दोघांचा बॅलन्स कसा साधणार आहोत. तर आधी आपण सूर्यनाडीचा प्राणायाम बघू, तो कसा करायचा, आणि मग आपण चंद्रनाडीचा प्राणायाम बघू कसा करायचा. तर आता आपण बघूयात की सूर्यनाडीचा प्राणायाम कसा करतात किंवा सूर्यभेदन प्राणायाम कसा करतात. जेव्हा सूर्यभेदन प्राणायाम आपण करणार आहोत तेव्हा आपण उजव्या साईडनी करणार आहोत, बरोबर. तर आपण आता काय करणार आहोत की ह्या प्राणायामात आपण डावी साईड बंद करणार आहोत. आपण उजव्या साईडनी श्वास घ्यायचा आहे आणि डाव्या साईडनी फक्त सोडायचा आहे. परत अनुलोम विलोम सारखं डाव्या साईडनी तो घ्यायचा नाहीये. उजवी बाजू ऍक्टिव्हेट करताना, सूर्य प्राणायाम करताना फक्त उजव्याच साईडनी श्वास घ्यायचा आहे आणि डावीकडनं सोडत राहायचंय. असे 10 काउंट जरी केले तरी नाडी ऍक्टिव्हेट व्हायला मदत होते. सो उजवीकडनं घ्यायचंय, डावीकडनं सोडायचंय, उजवीकडनंच घ्यायचंय, डावीकडनं सोडायचंय. तर आता मी माझी डावी नाकपुडी बंद करतेय. उजवीकडनं मी 4 काउंट मध्ये श्वास आत घेणार आहे आणि डावीकडनं मी 8 काउंट मध्ये श्वास सोडणार आहे. तर आता मी श्वास घेणार आहे आणि सोडणार आहे. ठीक आहे. तुमच्या लक्षात आलं असेल की मी उजव्या साईडनी श्वास घेतला आणि डाव्या साईडनी सोडला, परत डावीकडनं घेतलाच नाही. मी दरवेळी घेताना उजवीकडनं घेणारे आणि डावीकडनं सोडणारे, ह्याला आपण सूर्यनाडी प्राणायाम म्हणतो. ह्याच्यात फक्त सूर्यनाडी ऍक्टिव्हेट होणार आहे. आता आपण चंद्रनाडी प्राणायाम करताना मी माझी उजवी बाजू बंद ठेवणार आहे, फक्त श्वास सोडतानाच मी उजवी बाजू ओपन करणार आहे. सो आता मी डावीकडनं श्वास घेणार आहे आणि उजवीकडनं सोडणार आहे, म्हणजे मी माझी चंद्रनाडी आता ऍक्टिव्हेट करणार आहे. तर माझी जी उजवी बाजू आहे ती मी आता अंगठ्याने बंद केलेली आहे आणि परत 4 काउंट इन, 8 काउंट आउट. चला सुरू करूया.
आता जसं की मी डाव्या साईडनी घेतलं आणि उजव्या साईडनी सोडलं, असंच करायचं आहे. तेव्हा चंद्रनाडी ॲक्टिवेट होते आणि दोन्ही नाड्यांचा बॅलन्स साधायचा असेल तर अनुलोम विलोम आपण करतोच, पण त्याच्याबद्दल आपण पुढच्या भागात बोलूयात. आत्ता आपण फक्त सूर्यनाडी आणि चंद्रनाडी ॲक्टिव्हेशनचाच विचार करूयात. सो ह्यानी काय होणार आहे की दोन्ही नाड्या ह्या व्यवस्थित ॲक्टिवेट होणार आहे. आता आपल्याला आपलं चेक करायचंय नाकाच्या खाली बोट ठेवून की कुठनं जास्त फोर्सने हवा बाहेर येते. ठीक आहे, म्हणून असं करून नाही चेक करायचं. मोठा श्वास आत घ्यायचा, अशी जेव्हा आपण हवा बाहेर सोडतो तेव्हा आपल्याला आपोआप लक्षात येतं की अरे माझ्या उजव्या साईडनी जास्त फोर्सनी हवा बाहेर येते की माझ्या डाव्या साईडनी जास्त फोर्सनी हवा बाहेर येते. आणि तसं लक्षात आल्यानंतर हा प्राणायाम करायला सुरुवात करायचे. त्याचे भयानक फायदे तुम्हाला, चांगले फायदे, भयानक म्हणजे चांगले फायदे तुम्हाला मिळणार आहेत आणि तुम्हाला शरीरामध्ये तुमच्या आपोआप बदल दिसतील. ज्यांच्या शरीरात उष्णता नाही निर्माण होते, त्याला पचनाला त्रास होतोय, ज्यांना थंडीमुळे कफ जास्त प्रमाणात सारखंच थंडी वाजून येते, कफ होतोय, सर्दीचे विकार सतत असतं, सायनस, डोकं दुखतं, त्या लोकांनी सूर्यनाडी प्राणायाम जास्त प्रमाणात करावं. जास्त म्हणजे खूप जास्तही कुठली गोष्ट करायची नसते, 10-20 काउंट एवढं चालेल. हळूहळू वाढवायचं. आणि ज्यांना फार उष्णतेचा त्रास आहे, सारखा घाम फुटतोय, सारखी डोळ्यात घाण येते, सारखी जळजळ होतीये आणि प्रॉब्लेम होत आहेत, लघवी करताना खूप जळजळत आहे, त्या लोकांनी चंद्रनाडीचा प्राणायाम 10 ते 20 वेळा करावात आणि त्याच्यानंतर ह्या 2 नाड्या बॅलन्स होतात. तर आता आपण दोन्ही नाड्या कशा प्राणायाम कसे करायचे हे शिकलो. आता आपण ह्या प्राणायामाने होणारे फायदे बघूयात की आता ह्या प्राणायाम करायला लागल्यानंतर काय काय फायदे होतात हे तुम्हालाच लक्षात येणार आहेत. पण तरीही मी ते तुम्हाला सांगणार आहे आणि ते तुम्ही ऑब्झर्व करायचे आहेत की खरंच हे केल्याने हे गोष्टी अशा अशा घडतायत का, हे तुमच्या स्वतःच्या लक्षात येईल. सूर्यनाडी प्राणायाम केल्याने कवटीतील अवयवांची शुद्धी होते, म्हणजे नाक, कान, घसा, जीभ, मेंदू यांची शुद्धी व्हायला मदत होते. वात दोष कमी व्हायला मदत होतात. शरीरातल्या कृमी, जीवाणू, कीटाणू नाहीसे व्हायला मदत होतात आणि सर्दीचे विकार, कफाचे विकार कमी होतात. हे तर मी तुम्हाला सांगितलंच आहे. मेन म्हणजे प्रतिकार शक्ती वाढते सूर्यनाडी प्राणायामाने. ज्या लोकांची जास्त चंद्रनाडी ॲक्टिव्हेट असते त्यांना जाणवेल की आपली प्रतिकार शक्ती कमी आहे, त्याच्यामुळे त्यांनी सगळा फोकस सूर्यनाडीवर केला तर त्यांची प्रतिकार शक्ती वाढेल, सर्दीचे त्रास कमी होतील आणि मेन म्हणजे त्यांना जे सारखं इम्युनिटी ड्रॉप वाटते किंवा इम्युनिटी कमी वाटते, ती इम्युनिटी भरून निघायला किंवा ती इम्युनिटी वाढायला मदत होईल. तर ज्यांची चंद्रनाडी जास्त ॲक्टिव्हेट आहे त्यांनी सूर्यनाडी ॲक्टिव्हेट करण्यावरती भर द्यायचा, त्याचा प्राणायाम ते करू शकतात. आणि ज्यांची सूर्यनाडी जास्त ॲक्टिव्हेट आहे त्यांनी चंद्रनाडीचे प्राणायाम जास्त करायचे, म्हणजे शरीरात जळजळ होणे, उष्णता होणे, बेंड येणे किंवा काही काहींना खूप उन्हाळ्यामध्ये तुम्हाला बघायला की नागिण वगैरे उठते शरीरावर किंवा असे उगाचच पुरळ यायला लागतात उष्णतेने किंवा घामोळ्या येतात, त्याचंही प्रमाण कमी व्हायला मदत होते. तर या दोन्ही नाड्यांचा वेगवेगळा अभ्यास केला तरीही उपयोग होतो आणि अनुलोम विलोमच्या द्वारे केला तरीही त्याचा खूप उपयोग होतो. फक्त या दोघांमध्ये समतोल आणणं खूप महत्त्वाचं आहे. प्राणायाम शिकताना तुम्हाला खूप छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यायला लागतं. म्हणजे काय, तर आपण श्वास बरोबर घेतोय की नाही, आपण श्वास बरोबर सोडतोय की नाही, किंवा आपण कुठल्या नाकपुडीवरनी जास्त हे फोर्सफुली तर नाही ना करत आहोत, कारण आपल्या नाकपुड्यातल्या नसाही खूप सेन्सिटिव्ह असतात असं मी तुम्हाला सांगितलंय. चंद्रनाडी, ज्यांची सूर्यनाडी जास्त ॲक्टिव्ह असते त्यांचे हायपर असतात, ते लोक तापट असतात किंवा चिडके असू शकतात. त्यांनी चंद्रनाडीचा जास्त प्रमाणात जर हे केलं म्हणजे ॲक्टिव्हेशन केलं तर त्यांचा तो त्रास कमी व्हायला मदत होते, चिडचिड कमी व्हायला मदत होते, राग कंट्रोलमध्ये करता येतो. आणि तुम्हाला जर मानसिक म्हणजे अनसंतुलन जाणवत असेल की नाही मला चिडचिड होते, मी मध्येच माझा कंट्रोल जातो, मला त्रास होतो, रागराग होतो, तर त्यांनी तर चंद्रनाडी प्राणायाम करावा. त्यांनी डोकं शांत वाटेल आणि तुम्हाला तुमची मानसिक अवस्था सुधारायला जास्त मदत होईल. तर ह्या दोन्ही नाडींचे इतके फायदे आहेत. आणि पण हे करताना जर कोणी योग शिक्षक, टीचर तुमच्या बरोबर असेल तर जास्तच चांगलं आहे. तुमच्या जवळपास जर कोणी असेल तर त्यांच्याकडनं ते प्रॉपर वेने अजून शिकून घ्या, त्यांच्या देखरेखीखाली करा आणि व्यवस्थित शिकून जर केलं
तर जास्त त्याचा फायदा होईल आणि प्रत्येकाच्या शरीरामध्ये वात पित्त कफ दोष असतात, त्या दोष कमी व्हायला नाडीशुद्धी प्राणायामाने खूप मदत होते. आणि तुम्ही सगळे हे करून बघतच असाल, दरवेळी मी तुम्हाला सांगतेच की करून बघितल्याशिवाय कुठल्याही गोष्टीचा अनुभव येत नाही. तो अनुभव घ्या, तुम्हाला खूप सुंदर वाटणार आहे, तुमच्या शरीर आणि मन हे जास्त हेल्दी होणार आहे. तर तुम्ही सगळे हे करत राहा आणि त्यातले काही जरी प्रश्न असतील, कारण आम्ही इथे फक्त टिप्स द्यायला बसलेलो आहोत. टिप्स देताना खूप मोठा विषय हा. छोट्या-छोट्या नुसत्या टिप्समधनं पटकन तुमच्यासमोर मांडणं जरा अवघड असतं, पण तरी त्यातल्या त्यात सोप्पा करून मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतो, की तुम्हाला या गोष्टींची माहिती मिळेल आणि तुम्ही अजून त्यातली माहिती काढून स्वतः त्याच्यावरती विचार कराल, की काय करता येईल आणि काय नाही करता येणार. अजून एक शेवटचं सांगते, मेनोपॉजमध्ये ज्या बायका असतात किंवा ज्यांना पिरियड्सचे खूप जास्त त्रास होतात, त्यांनी नाडीशुद्धी प्राणायाम करायला हरकत नाही. कारण मेनोपॉजमध्ये आपण बघतो की बायकांना सतत घाबरल्यासारखं वाटतं, घाम येत असतो, उष्णता शरीरातली खूप वाढते, हॉर्मोनल इम्बॅलन्स सुद्धा असतो. त्यांच्यासाठी सुद्धा नाडीशुद्धी प्राणायाम किंवा नाडी ॲक्टिव्हेशन प्राणायाम हे खूप लाभदायक ठरू शकतात. तर ह्या सगळ्याचा तुम्ही विचार करा आणि लवकर ज्यांनी सुरू नसेल केलं प्राणायाम करायला, त्यांनी प्राणायाम करायला सुरुवात करा. स्वतःच्या श्वासाकडे लक्ष द्या. प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या प्रश्नांची आम्ही नक्की वाट बघत आहोत. तुम्हाला काहीही प्रश्न असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही मेसेज किंवा कॉल करू शकता. धन्यवाद.